कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी प्राजक्ता स्वागत करते तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता दुपारचे 1:15 वाजलेले आहेत. मला जायचं शर्विलला घ्यायला स्कूलमध्ये आणि जाताना दूध पण घ्यायचं आहे. बघू आता दूध घ्यायला तिथे डेअरी चालू आहे किंवा नाही काय होतं. कधी कधी 12-12:30पर्यंत डेअरी बंद होते, तर मग संध्याकाळीच पुन्हा घ्यायला जावं लागतं. जर आता भेटलं तर ठीक, नाही तर मग संध्याकाळीच आणावं लागेल. तर आता शर्विलला घ्यायला चालली मी आणि सकाळीच त्याने सांगितलं स्कूलमध्ये जातानाच की माझ्यासाठी आज कुकीज बनव. तर आज मी कुकी बनवणार आहे आणि बघू वेळ भेटला तर मग मला तूप पण बनवायचं आहे, कारण खूप जास्त अशी मलाई डब्यामध्ये साठलेली ती फ्रीजमध्ये ठेवली. तर ते पण आज मी बनवेल, म्हणजे बघू जसा वेळ भेटेल तसं, कारण आल्यानंतर त्याचा मूड पण पाहावा लागतो. त्याची तब्येत पण थोडीशी नरम आहे, म्हणजे खोकला येतो अधूनमधून, सर्दी ताप. तर हे सर्व म्हणजे गणपतीपासून हे सुरूच आहे, त्याच्यामुळे ना असं जास्त काही वेळ भेटतच नाही की दुसरं काही बनवावं रेसिपी वगैरे. तर बघू आता आज त्याला घेऊन आल्यानंतर मी ट्राय करेल बनवण्याचा. आणि सकाळपासून माझं कामच चालू आहे, कारण परवा दिवशी गावावरून आलो. तर आल्यानंतर कपडे, परत पुन्हा तिकडनं आणलेल्या भाज्या असतात किंवा कडधान्य वगैरे सर्व जिथल्या तिथे आवरणं, त्याच्यातच पूर्ण एक दिवस गावावरून आलं ना की तो दिवस पूर्ण निघून जातो. आणि थकल्यासारखं पण झालं, कारण त्या दिवशी पित्र होती तर मग लवकर उठलेलो आणि काम वगैरे सर्व, त्याच्यात परत ट्रॅव्हल मग बनवते. बघूया आता आल्यानंतर भेटते तुम्हाला. बाईक कुठे आहे? हो ना, थँक्यू. मला फार आवडलं. आपण पण करू एकदा. बोला आता. कसे व्लॉग माझे सबस्क्रायबर आहे. कॅमेरा कॉन्शियस लोक आहे, छान काढते, मला आवडतात. हो ना, थँक्यू. चल बाय. दूध घ्यायला जायचं दुकानामध्ये. चल शर्विल. हा चल, पुढे चल. इकडे दुकानमध्ये चल पटकन. इकडे इकडे धर. अँग्री बर्ड हे पकड. नाही, अँग्री बर्ड कसा अँग्री झालाय. चला मग चल ना, मग खेळायचं ना. चल, तुझं रोजच आहे असं. चला चल खेळायचं ना. खेळ थोड्या वेळ. चल थोड्या वेळ खेळ. चल चला. हो जा जा. परमिशन घेतोय खेळायची. जा. जंगमवाडी आहे माझ्या गावाचं नाव. माझ्या गावाचे खूप सारे नाव आहे. हे बघ, शुटवी, करवड, गाटा गाटा. किती वाजले बघ? 2 वाजले दुपारचे. 2 वाजले. 2. मग तू किती वेळ खेळत होता? 1 तास खेळतोय खाली. 1 तास नाही खेळलाय. शूज काढ. चल चेंज करा. मी पण प्लेन मध्ये जातोय. हा ना. हो. ओके.
वाव, स्माइल आहे, स्माइल स्माइल फेस आहे असा दाखव. वाव, काय केलं आज तू? स्टिकर आहे, स्माइल नाही. स्टिकर, हो ना, मग स्माइलचं स्टिकर आहे. स्माइल हिंदी बुक आहे का? अरे वा. हिंदी मराठी नाही. ओके. जेवण केलं ना, जेवण फिनिश झालं ना तुझं, मग आज आपल्याला काय बनवायचंय? चॉकलेटचे कुकी बनवायचे. चॉकलेटचे नाहीये, पण आपण साधे बनवू ना, व्हीटचे कुकी बनवू. हा, व्हीटचे कुकी खायला नाही बनवायचे. व्हॅनिलाचे बनवू आपण. ओके, बरं पायनॅपलचे बनवू. ओके. तर इथे मी कुकीज बनवायला घेतल्या होत्या आणि गव्हाच्या पिठाच्या बनवल्या, मैद्याच्या न बनवता, कारण गव्हाच्या पिठाच्या कुकीज कधी खाल्लेल्या बेस्टच राहतील, हेल्दी पण असतात. त्यामुळे मग गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ टाकून या कुकीज बनवल्या आणि जास्त काही वेळ लागत नाही, 20 मिनिटमध्ये कुकीज तयार पण झाल्या होत्या आणि खूप सुंदर असा त्याला टेक्स्चर आला आणि टेस्ट पण खूप छान होती. तर या रेसिपीचा डिटेल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड करेल. धर. खा. आवडलं का? आवडलं का कुकीज? छान आहे का? थँक्यू मम्मी. वेलकम. तर आता कुकीज बनवून झाले आणि आता तूप बनवायचं. या डब्यामध्ये मी मलाई काढून ठेवलेली आहे, एवढा मोठा डब्बा आहे. आणि आता या पातेल्यामध्ये मी ते मिक्स करून घेईल. आणि तर मी आता हे मिक्सरमध्ये किंवा ब्लेंडरने नाही करणार, तर तुम्हाला दाखवते मी कशाने करणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, पटकन पण होतं आणि जास्त भांडे पण खराब होत नाही. डब्यातली सर्व मलाई आहे ना, ती मी ह्या एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतली आणि ह्या विस्करच्या साहाय्याने आपल्याला असं गोल गोल फिरवायचं फक्त. पण सुरुवातीला मी आधी ना थोडंसंच पाणी घेतलंय. आता हे सर्व एकजीव झालं ना, मलाई आणि पाणी, त्यानंतर मग हळूहळू करून मग आपल्याला त्याच्यामध्ये अजून पाणी टाकायचंय. तर हे ह्या डब्यामध्ये मलाई होते, तोच डबा असा थोडासा हे करून घेते, याच्यामध्ये पाणी टाकून घेते. तर हे छान असं चार वेळा पाण्याने धुवून घेतले, म्हणजे जोपर्यंत त्यातला असं पांढरटपणा आहे पाण्यामध्ये तो निघून जाईपर्यंत असं स्वच्छ धुवून घेतले. म्हणजे काय होतं, हे तूप जे आहे तर ते जास्त काळ टिकतं आणि आंबट वास येत नाही आणि लवकर खराब पण होणार नाही, तर ते किती पण दिवस टिकू शकतं. तर आता हे असं स्वच्छ धुवून घेतले. याला आता काढून घ्यायचंय, गॅसवर ठेवते. अजून त्यातलं पाणी निघतंय, तर ते पण मी काढून घेते आता. तरी ते तूप आता कडत आलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं. तर हे अशा प्रकारे आपलं तूप तयार झालेलं आहे. अजून खूप गरम आहे, ते थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. कारण आपण त्याच्यामध्ये जे पाणी शिंपडून टाकलं होतं ना, त्यामुळे काय होतं, थोडंसं त्याला असं रावळ गावळ म्हणजे रव्यासारखं त्याला टेक्स्चर येतो आणि खायला पण छान लागतं. बॅकग्राऊंडला तुम्हाला शर्विलचा आवाज येत असेल, त्याची मस्ती सुरू आहे, त्याच्यामुळे थोडंसं प्लीज त्याचा आवाज इग्नोर करा.
कुठला कलर सांगितलाय? शर्विल थांब थांब, फिश फाडशील तू. ओके, व्यवस्थित द्यायचा कलर, लाईनच्या बाहेर नाही गेला पाहिजे. तर रात्री तूप थंड झाल्यानंतर आपण पाहूया, खूप सुंदर असं राव्या गाव्या दाणेदार असं तूप तयार झालेलं आहे आणि वास खूप छान येतो. तर आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.